एव्हरीवन अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर मकर संक्रांत आलेली आहे आणि त्यासाठी मी आपल्या सगळ्यांसाठी तिळाच्या लाडूंची रेसिपी दाखवते आहे. तर चला स्टार्ट करूया. तिळाचे लाडू बनवण्यासाठी इथे मी 1 वाटीमध्ये पांढरे तीळ, 1 वाटीमध्ये गूळ, 2 चमचे शेंगदाण्याचा कूट, 2 चमचे तूप आणि थोडंसं पाणी घेतलं आहे. तर एवढं सगळं साहित्य वाटीच्या प्रमाणाप्रमाणे आपल्याला लागणार आहे. आता गॅसवर कढई गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये आधी आपण तीळ टाकून घेऊ आणि हे तीळ मीडियम फ्लेमवरती आपल्याला चांगले भाजून घ्यायचे. गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवलेली आहे आणि त्यावरती आपल्याला हे तीळ 5 ते 10 मिनिटांसाठी चांगले भाजून घ्यायचे. गॅस फास्ट नाही करायचं, त्याच्यामुळे तीळ जळून जातील. तर बारीक गॅसवरतीच आपल्याला हे अशा प्रकारे छान भाजून घ्यायचे. तीळ भाजून घेतल्यामुळे लाडू ची टेस्ट छान लागते, तर कच्चे लागत नाही तीळ खाताना लाडू. तर अशा प्रकारे आपण 5 ते 10 मिनिटांसाठी भाजून घेतले आहे तीळ. आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तर इथे मी सगळे तीळ प्लेटमध्ये काढून घेतले. तर आता थंड होऊ देऊ आपण. त्यानंतर परत कढई ठेवली गॅसवरती. त्यामध्ये 1 चमचा भरून आपण तूप टाकतो. हे तूप आपल्याला आता मेल्ट होऊ द्यायचं. तूप मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण जो गूळ घेतलेला आहे 1 वाटी गूळ तो ॲड करणार आहे. आता चमच्याने हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. हा गूळ आपल्याला पूर्णपणे मेल्ट करून घ्यायचा आहे. यामध्ये आता आपण थोडंसं पाणी टाकूया 2 चमचे. त्यामुळे गूळ एकदम पटकन आणि चांगला मेल्ट होऊन जातो. हा गूळ आपल्याला चांगला फेटत राहायचा आहे, त्याच्यामुळे लाडू एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत होतात. अशा प्रकारे आपल्याला गूळ फेटून घ्यायचा. आता यामध्ये आपण चिमूटभर खायचा सोडा टाकलेला आहे. तर हे सोडा टाकल्यामुळे लाडू आपले खूप सॉफ्ट होतात, खाताना अजिबात कडक लागत नाहीत. आता सोडा टाकल्यानंतर आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि आपण जे तीळ भाजून घेतले होते ते आपल्याला यामध्ये पूर्ण टाकून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर जो आपण शेंगदाण्यांचा कूट घेतला होता तो पण टाकायचा आहे. जर तुम्हाला दुसरे कोणते ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही ते पण याच्यामध्ये आता ह्या स्टेजला टाकू शकतात. आता आपल्याला हे पूर्ण मिश्रण एकत्र करायचं आहे. हे चांगलं मिक्स करून घेऊ आता आपण. तर इथे आपलं लाडूंचं मिश्रण तयार झालेलं आहे. इथे एका प्लेटला मी ग्रीस करून घेतलेलं आहे तुपाने. तर आता एका चम्मचने आपण याचे छोटे छोटे सारख्या आकाराचं मिश्रण घ्यायचं आहे. हे छोटा चमचा घेतला आहे मी. तर थोडं थोडं मिश्रण चम्मचने आपण ह्या प्लेटवरती ठेवणार आहोत, म्हणजे आपण समान आकाराचे लाडू बनवू शकू. तर असं केल्यामुळे तर अशा प्रकारे मी एका चम्मचने सर्व मिश्रण एक एक लाडूच्या आकाराचे इथे काढून घेतले आणि आता आपण लाडू बनवूया याच्यापासून. तर खूप सोपी रेसिपी आहे. खूप कमी वेळामध्ये आणि एकदम परफेक्ट आपले लाडू तयार होतात ह्या रेसिपीने. तुम्ही नक्की ट्राय करा. अशा प्रकारे आपण लाडू बनवून घेणार आहोत.
मिश्रण गरम असतानाच आपल्याला पटापट लाडू बनवून घ्यायचे आहेत. जर मिश्रण थंड झालं तर आपण परत थोड्या वेळासाठी त्या कढई आपल्याला गॅसवर ठेवायची आहे, म्हणजे लाडू आपले पटपट वळले जातात. तर इथे अशा प्रकारे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहेत. तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा, एकदम सॉफ्ट आणि परफेक्ट लाडू बनतील. तर कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी हे मला कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.